सर्वांना नमस्कार. माझ्या सम्यक शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण नागरिकशास्त्रामध्ये आपले समाज जीवन म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर समाज म्हणजे काय? समाजात सर्व स्त्री पुरुष वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश असतो. समाजात खूप सारे घटक असतात. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. मग समाज म्हणजे काय? तर समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. तर याच्यात महत्त्वाचा शब्द काय आहे? तर समान उद्दिष्ट साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. मग ही जी समान उद्दिष्टे आहेत ती काय काय असू शकतात? तर समान उद्दिष्ट म्हणजे बघा, प्रत्येक व्यक्तीला स्थैर्य व सुरक्षितता हवी असते. काय असतं? स्थैर्य व सुरक्षितता, जी त्या व्यक्तीला रानटी अवस्थेमध्ये मिळत नसे. आपल्याला माहिती आहे की माणूस जेव्हा रानटी अवस्थेत होता तेव्हा त्याला स्थैर्य नव्हते, सुरक्षितता नव्हती. का? कारण तो समाज जीवन पद्धतीने राहत नव्हता. म्हणजे काय? तर एकत्र लोकांचा मिळून समान उद्दिष्टांसाठी तो एकत्र राहत नसे. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागत असे. मग त्या गोष्टी कुठल्या? तर व्यक्तीच्या मूलभूत गोष्टी असतात, जसे की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण. या मूलभूत गोष्टींची पूर्तता झाली तर व्यक्तीला स्थैर्य मिळते व त्यातून व्यक्तीचा विकास होतो. व जर व्यक्तीचा विकास झाला तर साहजिकच तो ज्या व्यक्तींसोबत राहत असेल त्या व्यक्तींचा म्हणजे समाजाचा सुद्धा विकास होतो. व जेव्हा मानव समूहामध्ये राहतो तर त्याला त्यातून सुरक्षितता मिळते. यातून कुटुंबाचा व समाजाचा विकास होतो. म्हणजे पहा की जेव्हा मानव रानटी अवस्थेत होता तेव्हा समजा एखाद्या प्राण्याने किंवा एखाद्या परकीय व्यक्तीने जर त्याच्यावर आक्रमण केलं तर तो त्या प्राण्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हता, कारण ते प्राणी त्यापेक्षा ताकदवर होते. परंतु तो समूहामध्ये राहत असल्यामुळे कुठलाही प्राणी आला तर सगळे मिळून त्याला योग्य प्रकारे सामना करू शकत होते. बरोबर आहे. मग त्यातून त्याला काय मिळालं? त्यातून त्याला एक चांगलं आरोग्य मिळालं. त्याचप्रकारे व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या गोष्टी समूहामध्ये राहून मिळू लागल्या. मग त्यातून त्याला काय मिळालं? तर स्थैर्य मिळालं व एकत्रित राहून काय मिळाली? तर सुरक्षितता मिळाली. त्याचप्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक म्हणजेच सायकोलॉजिकल व भावनिक म्हणजेच इमोशनल गरजाही असतात. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्या तर आपली काळजी घेणे, आपले सुखदुःख वाटणे, आपल्याकडे इतर व्यक्तीने ध्यान देणे, आपल्या कृतीवर इतरांकडून मिळणारा प्रतिसाद, आपल्याला आदर मिळणे, आपले सुप्तगुण पूर्णपणे वापरणे इत्यादी गोष्टींसाठी समाज खूप मदतशीर ठरतो. मग ते पहा की समजा तुम्ही रानटी अवस्थेमध्ये माणूस समजा आजारी पडला तर त्याची शुश्रूषा करायला कोण नसेल. परंतु जर आपण समाजात राहत असू तर आपल्याकडे माहिती आहे एक आरोग्य विभाग असतो जो आपली काय करतो? शुश्रूषा करतो, काळजी घेतो, आपल्याला वेगवेगळी औषधं पुरवतो, आपल्याला आपल्या जे काही निगा राखायची आहे ती निगा राखण्याचं काम करतो. कधीतरी समजा आपल्याला काही दुःख झालं तर आपण ते दुसऱ्या व्यक्तीला सांगून आपलं दुःख हलकं करतो. हे सर्व माणसाला समाजात राहून मिळावं लागलं. त्याचप्रकारे समजा तुमच्यात कुठले सुप्त गुण असतील तर आपल्या समाजातील व्यक्तींच्या मदतीमुळे तुम्ही ते सुप्त गुण अजून चांगल्या प्रकारे बाहेर काढू शकता. त्याचप्रकारे तुम्हाला जर अजून आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल प्रत्येक व्यक्तीला तर त्याला एक इतरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची पण खूप आवश्यकता असते की जेणेकरून त्याला ते लक्षात येतं की तो बरोबर पद्धतीने चाललेला आहे की नाही. त्याचप्रकारे लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की देश पातळीवरती वेगवेगळे परस्पर संबंध असतात. जसे की दुसऱ्या देशातून आपण काहीतरी आणतो, आपल्या देशातून दुसरीकडे काहीतरी पाठवतो. प्रत्येक राज्यात तसं होत असतं किंवा प्रत्येक गावात देखील तसं होत असतं. समजा एखादा
व्यक्ती शेती करत असेल तर तो गावातील प्रत्येक व्यक्तीला त्याने पिकवलेलं शेतीतील धान्य देतो. काही गावातील व्यक्ती भाजीपाला करत असतील तर ते भाजीपाला दुसऱ्यांना देतात. काही व्यक्ती श्रमाचं काम करत असतील तर ते श्रमाची कामं करायला दुसऱ्याकडे जातात. त्या मोबदल्यात ते पैसे घेतात. पैशातून पुन्हा ते दुसऱ्या व्यक्तीकडील भाजी घेऊ शकतात. त्या व्यक्तीला सुद्धा त्याच्यातून पैसा मिळतो. मग याच्यात माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही. हे महत्त्वाचं आहे की समजा काही लोक एकत्र आले किंवा 10-12 लोक तुम्हाला अशी एकत्र दिसली तर त्यांचा समाज बनतो का? तर तो बनतो जसं म्हणू शकत नाही. कारण समाज बनण्यासाठी समान उद्दिष्ट आवश्यक आहेत. म्हणजेच समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज भासू लागली व याचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली, जसे की प्रशासन, स्थानिक, राज्य, देश व जग. म्हणजे बघा की समाज त्यांनी प्रत्येक व्यक्ती एकत्र आल्या, अशा खूप साऱ्या व्यक्ती एकत्र आली, खूप सारी कुटुंब एकत्र आली, तर त्यातून काय बनतं, तर त्यातून एक समाज बनतो. मग ते समाजात वेगवेगळ्या गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत की नाही, वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळी कामं करतात की नाही, मग त्यासाठी काय करण्यात आले, त्या समाजात नियम करण्यात आले व त्याचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करण्यात आली, व्यवस्था निर्माण आली, जसे की प्रशासन, स्थानिक, जिल्हा, राज्य. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्या भारताचं उदाहरण घेतलं तर आपल्या दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियम गरज लागू शकते. मग ते नियम कुठले, तर भारत हा देश जर चालायचा असेल तर त्यासाठी संविधानात काही नियम घालण्यात आलेले आहेत. बरोबर. मग त्याचे आपण काय करतो, पालन करतो. मग ते पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी काय आहे, तर प्रशासन आहे. म्हणजे पोलीस आहेत, न्यायालय आहेत, गव्हर्नमेंट आहे. बरोबर. त्याच्यामुळे याच्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की समान उद्दिष्ट असल्याशिवाय समाज निर्माण होत नाही. मग समान उद्दिष्ट समजा फक्त देशातच असू शकतात का, तर नाही, जगात सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ समजा म्हणजे तसंच आहे की जगातील सगळीकडे चांगल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था निर्माण व्हावी व सगळ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन निर्माण करण्यात आलेले आहे. मग तिचं काम काय आहे, तर प्रत्येक व्यक्तीला किंवा कुठल्याही ठिकाणी कुठलाही आजार उद्भवला तर त्या ठिकाणी त्या व्यक्तींना चांगले आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी WHO कार्यरत असते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. मग ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा एक प्रकारचा समाज आहे. कारण समान उद्दिष्ट साधण्यासाठी खूप सारे देश एकत्र आलेले आहेत. बरोबर. आणि त्यांनी मिळून ही WHO स्थापन केलेली आहे. मग ही WHO ही संस्था सुद्धा एक प्रकारचा समाजच आहे. बरोबर. यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर कुठलाही समाज बनण्यासाठी समान उद्दिष्टे आवश्यक आहेत. मग आता पहा की आपल्याकडे समजा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे काळे ठिपके तुम्हाला दिसत आहेत ती समजा आपली घरं आहेत. बरोबर. मग अशी प्रत्येक काही व्यक्ती मिळून घरं निर्माण होतात. अशी घरं मिळून काय तयार होतं आपल्याकडे, तर एक वाडी तयार होते. बरोबर. त्यानंतर अशाच घरांची वाडी निर्माण होते व अशा वाड्या मिळून काय निर्माण होतं, तर एक गाव निर्माण होतं. बरोबर. एक गाव निर्माण होतं. मग अशी खूप सारे गावं मिळून काय तयार होतो, तर एक तालुका तयार होतो. बरोबर. मग अशी खूप सारी गावे मिळून काय तयार होतो, खूप सारे तालुके मिळून काय तयार होतो, जसा की हा तालुका आहे, हा तालुका आहे, हा तालुका आहे, तर आपल्याला जिल्हा तयार होतो. बरोबर. त्यानंतर असे खूप सारे जिल्हे मिळून काय तयार होतात, तर राज्य तयार होतं. आणि अशी खूप सारी राज्य मिळून काय होतं, तर आपला भारत देश तयार होतो. बरोबर. भारत देश तयार होतो. म्हणजेच काय आहे की समान उद्दिष्ट साधण्यासाठी काही कुटुंब एकत्र येतात, त्यातून गाव निर्माण होतो. समान उद्दिष्ट साधण्यासाठी काय गाव एकत्र येतात, त्यातून काय तयार होतं, तर त्यातून तालुका तयार होतो. समान उद्दिष्ट साधण्यासाठी तालुके एकत्र येतात, मग त्यातून काय निर्माण होतो, तर त्यातून जिल्हा निर्माण होतो. समान उद्दिष्ट साधण्यासाठी खूप सारे जिल्हे एकत्र येतात, त्यातून काय तयार होतं, राज्य तयार होतं.
समान उद्दिष्ट साधण्यासाठी खूप सारी राज्य एकत्र येतात, त्यातून काय निर्माण होतो, तर देश निर्माण होतो. त्याच प्रकारे वेगवेगळे व्यापार चालण्यासाठी समान देश सुद्धा एकत्र येतात, मग त्यातून काय होतं, एक वेगवेगळ्या प्रकारची संस्था निर्माण होते, किंवा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे देश नवनवीन संस्था निर्माण करतात. मग ती पण एक काय आहे, तर समाज आहे. अशा प्रकारे समान उद्दिष्ट साधण्यासाठी व्यक्ती जेव्हा एकत्र येतात त्यातून समाज निर्माण होतो. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.